लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी खासदार शिवाजीराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला। निवडणुकीतील पराभवानंतर माजी खासदारांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मन रमत नाही अशा चर्चांना आता उधाण आलं आहे। आढळराव पाटलांचा जनता दरबार लोकसभा मतदारसंघात नेहमी चर्चेचा विषय ठरला। आढळराव पाटलांची महाडाच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती झाली। त्यानंतर झालेल्या जनता दरबारात राष्ट्रवादी नव्हे तर शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली आणि माजी खासदार पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर आहेत का किंवा घरवापसी करणार नाहीत ना अशा चर्चांना आता उधाण आलं आहे। हीच आहे आजची आपली स्पेशल स्टोरी, पण त्याआधी हेडलाईन। भामनेर भीमनेर खोऱ्यात पावसाची कोसळधार। भामासखेड धरणाने 90 ओलांडली तर चासकमान धरणात 97% पाणीसाठा। चासकमान भामासखेड मधून विसर्ग सुरू। धरणातील विसर्गामुळे भीमा भामा इंद्रायणीला पूर। आळंदीतील इंद्रायणी घाटावर नो एंट्री। राजगुरुनगर चाससह नदीकाठच्या स्मशानभूमी पाण्याखाली। नदीकाठच्या गावांनी खबरदारी घेण्याचं प्रशासनाच्या सूचना। अलंकापुरीत इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढली। इंद्रायणी नगरचा रस्ता पुराच्या पाण्याने खचला। 2 धर्मशाळांमधील वारकरी। इंद्रायणी नगर मधील 15 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं। आळंदी नगर परिषद पोलीस प्रशासन तैनात। मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांची माहिती। पुणे परिसरातील पुढचे 3 दिवस पावसाचे। हवामान विभागाचा अंदाज। घाटमाथ्यावर सोमवारी ऑरेंज अलर्ट। 6 ऑगस्ट रोजी येलो अलर्टचा इशारा। पुणे आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती। जीव धोक्यात घालून वाहन। ग्रामस्थांनी पुलावरून प्रवास करू नये। ओढे नाले तुडुंब। जीव धोक्यात घालून वाहतूक नको, प्रशासनाकडून आवाहन। सखल भागात पाणी साचल्यामुळे पिकांचंही मोठं नुकसान। बांगलादेश येथील कंपनीचा माल खरेदी केल्याची खोटी बिले तयार करून कंपनीला 28 लाखांचा गंडा। चुकीच्या बँक खात्यावर स्वतःच्या फायद्यासाठी फिशिंग मेलद्वारे फसवणूक। माळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। निगोजे येथील मुंगी कंपनीत कामगाराला मारहाण। कंपनीच्या एचआर सह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। कंपनी व्यवस्थापकाकडून धमकी दिल्याची अदखलपात्र गुन्ह्याचीही नोंद। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या राजकीय बातमीमध्ये आपलं स्वागत। शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हे महायुतीचे घटक पक्ष असले तरी शिरूर लोकसभेची जागा महायुतीच्या अजित पवार गटाकडे आली होती। त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर माजी खासदार शिवाजीराव पाटील यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। मात्र आढळराव पाटलांचं पक्षांतर आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयीची सहानुभूती, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं प्रामाणिकपणे केलेलं काम अमोल कोल्हे यांना दुसऱ्यांदा खासदार करून गेलं। आता आढळराव पाटलांच्या पराभवानंतर एकटा आंबेगाव तालुका वगळता अन्य अजित पवार गटाचे आमदार संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले। विधानसभा निवडणुका पुढ्यात आहेत। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा घटक म्हणून पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे स्वीकारेल, परंतु लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर आता विधानसभा निवडणुकीला सामोरे जावं लागणार आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघातील 1-2 विधानसभा मतदारसंघ वगळता अन्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माझ्या संपर्कात नाहीत। एवढंच काय तर आमदार मला विचारत देखील नाहीत, असं मोठं विधान माजी खासदार शिवाजीराव पाटील यांनी खेड टाइम्सशी बोलताना केलं। खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाल्यानंतर आता नव्यानं विधानसभा निवडणुकाला आम्हाला सगळ्यांना सामोरं जायचं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घटक म्हणून मला निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी जी काही पक्ष माझ्यावर देईल ती मला पार पाडावीच लागणार आहे। पण दुर्दैवानं ठराविक 1-2 ठिकाणी सोडलं तर बऱ्याचशा ठिकाणी मला विचारलं सुद्धा जात नाहीत। काही मतदारसंघामध्ये की यावं, प्रचार करावा, विचाराची बैठक व्हावी असं काही घडत नाही आहे। त्यामुळं प्रचार करेल, पक्ष सांगेल तसं करेल, लोकांची मागणी असेल तसं करेल, परंतु एक खेदानं सांगावं असं वाटतं की काही लोकप्रतिनिधी जे आता निवडणूक लढणार आहेत ते अजिबात संपर्क नाही। बऱ्याचशा लोकांचा संपर्क आहे, परंतु काही लोकांचा अजिबात संपर्क नाही। आता कोणाचा आहे ते मला काही सांगायची गरज नाही आहे। ह्या गोष्टी मी अजितदादांच्या पण कानावर घातलेल्या आहेत
एक आंबेगाव तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधी संपर्क चांगला आहे, एकमेकाशी चांगला संवाद चालू आहे. बाकी ठिकाणी दुर्दैवानं होत नाही याचं मला खेद वाटतो. साहजिक आहे ना, म्हणजे मी आता कसं सांगेल काही लोकांना, चला रे मी तुमच्या प्रचाराला येतोय, मला काम नाही आहे, असं तर करू शकत नाही. सन्मानपूर्वक बोलवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे बाबा चला. जर आम्हाला परकच जर म्हणत असेल तर मग कशाला कोणाच्या प्रचाराला जायचं. या गोष्टी मी वेळोवेळी अजयदादांच्या सुद्धा कानावर घातलेल्या. खेड आणि जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये विरोधी उमेदवाराला मताधिक्य मिळालं त्याबद्दल आढाव पाटलांनी टिप्पणी केली. कोणाविषयी माझ्या मनामध्ये तसा वैयक्तिक रोष नाही. जे झालं ते निवडणूक होऊन गेली, आता त्याच्यावर कुणावर दोषारोप करण्यामध्ये काही अर्थ नाही. आकडेवारी सांगते, तुमच्या बूथचे सगळे आकडेवारी आहेत, त्याचा पुन्हा पुनर्वचन करण्यात काही अर्थ नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आढाव पाटलांचं मन रमत नाही, ते पुन्हा शिवसेना शिंदे गटात घरवापसी करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या प्रश्नावर माजी खासदार काय म्हणाले ते पाहूया. खरं म्हणजे ह्या अफवा, ही चर्चा मुळात गेल्या 8-10 दिवसापूर्वी माझ्या कार्यालयामध्ये जनता दरबारामध्ये माझी म्हाडाची नव्यानं नेमणूक झाल्यावर माझ्या जुने सहकारी शिरूर लोकसभा मतदारसंघातले सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येनं माझा सत्कार करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झाले. जनता दरबारामध्ये 250-300 लोक शिवसैनिक अगदी हडपसरपासून भोजरी, शिरूर, हवेली, जुन्नर, आंबेगाव, खेड या सगळ्या मतदारसंघातून माझे जुने सहकारी उपस्थित होते माझा सत्कार करायला. मुख्य उद्देश फक्त म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे सत्कार करणं. तर सत्कार करताना काही लोकांनी शुभेच्छा व्यक्त करताना, दादा आम्हाला पोरकं झाल्यासारखं वाटतंय, तुम्ही पुन्हा शिवसेनेत यावं अशी आमची नम्र विनंती आहे. खरं म्हणजे गेले 20 वर्ष ह्या सगळ्या लोकांबरोबर मी काम केलं आहे. कार्यकर्ते 20 वर्षापासून आम्ही एकमेकाबरोबर काम करत असल्यामुळं त्यांच्या भावना तशा येणं स्वाभाविक आहे. मुळात पराभव झाल्यानंतर चर्चा ह्या होत राहतात. शेवटी राजकारण आहे. मी अजून तसं काही ठरवलं नाही पक्ष बदल करण्याचा वगैरे. निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा लोकांच्या प्रतिक्रिया तशा बोलक्या होत्या की मी पक्ष बदलायला नको होता. मी 20 वर्ष धनुष्यबाणाशी प्रामाणिक होतो. 20 वर्ष धनुष्यबाणावर निवडणुका लढल्या. ह्या वेळेला मला घड्याळाच्या बरोबर चिन्हावर निवडणूक लढावी लागली. योगायोगानं राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांनी खूप मोठं मानसिक साथ मला दिली, माझ्यासाठी मेहनत केली. राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी चांगली मला साथ दिली. त्या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करताना सांगतो की अजूनही माझ्या जनता दरबारामध्ये महायुतीचा घटक असल्यामुळं सगळी लोक माझ्याकडे येतात. अगदी भाजपचे कार्यकर्ते संपर्कात आहेत, शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संपर्कात आहे, राष्ट्रवादीचे सुद्धा आहे. त्यामुळं अशा चर्चाला फारसं काही मला त्यात महत्त्व द्यावंसं असं वाटत नाही. भविष्यामध्ये बघू काय निर्णय होईल तसं होईल. अवघ्या काही दिवसांनी विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजेल. त्यात शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे काही निवडक आमदार वगळता अन्य आमदार माझ्या संपर्कात नाहीत, ते विचारत देखील नाहीत अशी खंत माजी खासदारांनी व्यक्त केली. आता आमदारच मला परक समजत असतील तर कशाला प्रचाराला जाईल असं म्हणत आढाव पाटलांनी अप्रत्यक्षपणे जुन्नरचे आमदार अतुल बेनके, खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये रुसवे-फुगे सुरू झाल्याचं दिसून येत आहे. आजच्या बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.